येवला तालुक्यातील ग्रामीण भागात आपण आलेलो आहोत. हे पूर्व भाग असून या ठिकाणी मोठ्या क्षेत्रात वनक्षेत्र असून या ठिकाणी विविध असे झाडे आहेत, वनराई आहेत. मात्र आपण बघितलं तर भर उन्हाळ्यात देखील हे पळसाचं झाड आहे, याला आकर्षक अशी लालसर फुले आलेली आहेत. नागरिकांना व येण्या ये जा करणाऱ्या नागरिकांना हे आकर्षित करून घेतात. आपल्यासोबत येथीलच काही नागरिक आहेत. काय सांगाल की कशाचं झाड आहे या दिवसात येतं? हे पळसाचं झाड आहे आणि हे मार्च महिन्यातच याला लाल फुलं येतात, काहीला पिवळे येतात, काहीला ढवळे येतात. असं हे चांगलं वन संवर्धनामध्ये हे असे झाडं चांगले फुलाचे झाड चांगले चांगले फुलं येतात यायला. आपण बघितलं ते पळसाचं झाड आहे, मात्र काही नागरिक देखील आहेत, एक बाहेर गावून आलेले. काय सांगाल की पळसाचं झाड आहे, काय वाटतं बघून? या ठिकाणाहून मी चाललो होतो, या बाबांना विचारलं की बाबा हे झाड नेमकं कशाचं आहे. त्यांनी सांगितलं हे पळसाचं झाड आहे. आणि याच्याकडे बघितलं तर आपण आजूबाजूला सगळे झाडं हे जळालेले आहे या दिवसामध्ये, या महिन्यामध्ये. आणि सगळीकडे गवत सुद्धा वाळलेलं आहे. परंतु ह्या झाडाकडचा जो बघितलं तर त्याचा मोह पाहिल्यावर आवरत नाही. त्याचे फुलं, त्याचा तो जो टवटवीतपणा आहे तो अतिशय मनाला हेलवून घेणार आहे. आणि ह्या वन विभागाच्या अंतर्गत येणारे एक क्षेत्र असल्यामुळे हे जुने झाडं जे आहे ते मात्र त्यांनी जतन करून ठेवले. याबद्दल मी वन विभागाला देखील धन्यवाद देतो. नक्कीच बघितलं तर भर उन्हात देखील या पळसाचं झाड टवटवीत दिसत असल्याने नक्कीच ये जा करणाऱ्या नागरिकांना व परिसरातील शेतकऱ्यांना हे आकर्षित करत असलेले पळसाचं झाड आपण बघू शकता. नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला.